मित्रांनो, देशातील गोरगरिबांना मोफत उपचार मिळावे यासाठी मोठा गाजावाजा करत सरकारने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू केली. आणि या योजनेअंतर्गत गोरगरिबांना किंवा पात्र कार्डधारकांना 5 लाख रुपयापर्यंतचा मोफत उपचार मिळणार अशी घोषणा केली आणि त्याची अंमलबजावणीही गेल्या काही वर्षापासून सुरू झालेली आहे. मात्र प्रत्यक्षात किती लोकांना याचा लाभ मिळतो हा एक नवीन संशोधनाचा विषय आहे. म्हणजे आता अलीकडच्या काळामध्ये काही वर्षांमध्ये आजारी पडण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. साधारणतः 20-25 वर्षापूर्वी जर काही आजार असायचे तर ते एक पिरियडिक आजार असायचे, म्हणजे सर्दी, खोकला, पोटसं, ताप किंवा फार तर टायफॉईडपर्यंत हे आजार मर्यादित होते. चुकून एखाद्याला कुठलातरी दीर्घकालीन आजार व्हायचा. मात्र अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळे आजार हे सार्वत्रिकपणे सगळीकडेच दिसून येत आहेत आणि दवाखान्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत असताना दवाखान्यामध्ये अक्षरशः रुग्णांना पैसे देऊनही वेटिंगवर राहावं लागतं. या योजनेअंतर्गत देशातील सरकारी रुग्णालयामध्ये कोरोना, कर्करोग, मूत्रपिंड, हृदय, डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, डायलिसिस, गुडघा, हिपप्रत्यारोपण, वंध्यत्व, मोतीबिंदू आणि इतर ओळखल्या जाणाऱ्या गंभीर आजारावर मोफत उपचार केले जातात. मात्र याच्यामध्ये आजारी एखादा व्यक्ती जर पडला असेल, त्याला जर आकस्मिक आजार उद्भवत असेल, समजा कुणाला जर छातीमध्ये दुखत असेल, तर अशा व्यक्तीला तातडीने कुठल्यातरी रुग्णालयात दाखल करणं आवश्यक असते. त्याचा जीव वाचवणं हे आवश्यक असते आणि अशा स्थितीमध्ये त्याला नसले जरी खिशात पैसे तरी इकडून तिकडून त्याला जोडजमाव त्या पैशाचा करावा लागतो. मात्र सरकारच्या योजनेमध्ये त्या हॉस्पिटलची लिस्ट शोधेपर्यंत त्या कदाचित रुग्णाचा जीव निघून गेलेला असेल. म्हणजे सरकारला जर द्यायचंच होतं काही, सरकारने मोठा गाजावाजा करत 2016मध्ये प्रधानमंत्री मुद्रा योजना जाहीर केली आणि रोजगारावर मात करण्यासाठी ह्या विविध कर्ज योजना सरकारच्या आहेत. मात्र आत्तापर्यंत किती लोकांना लाभ मिळाला? शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेवर मिळत नाही. या बँकेकडून त्या बँकेकडे आणि त्या बँकेकडून या बँकेकडे त्यांना ढकललं जातं आणि अशा स्थितीत आता सरकारकडून या आयुष्यमान भारत योजनेच्या जाहिरातीवर, गाजावाजावर, प्रचार प्रसारावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केला जातो आहे. तेवढे पैसे जर त्या बाधित रुग्णाला जर दिले किंवा त्याला त्या माध्यमातून उपचार सुविधा जर उपलब्ध करून दिली तर नक्कीच लोकांचं भलं होईल. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला त्या वेबसाईटवर जा, नोंदणी करा, हॉस्पिटलची लिस्ट शोधा. बऱ्याचदा असं होतं की त्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याच्यानंतर 1760 कागद त्याला मागितले जातात. हा आजार तुमचा आमच्या लिस्टमध्ये बसत नाही हे सांगितलं जातं. साधा सरळ विषय आहे की सर्दी, पडसं, खोकला जे 1-2 दिवसात बरे होणारे जे आजार आहेत तर ते सोडून या आजारांची लिस्ट सरकारने जाहीर केली पाहिजे. आणि या लिस्टनुसार मग जसं एखाद्याकडे ATM कार्ड असेल किंवा 10 रुपयाची नोट असेल तर तो हवी त्या दुकानात तो ती नोट खर्च करू शकतो किंवा ते पैसे खर्च करू शकतो. त्या पद्धतीने आयुष्यमान भारत कार्ड इश्यू केल्याच्यानंतर त्याला ज्या हॉस्पिटलमध्ये जायचं, मग तो कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाईल, मेट्रो सिटीमधल्या जाईल, तालुक्याच्या ठिकाणच्या जाईल आणि त्याचं जे काही बिल होईल तर त्याची खर्च मर्यादा 5 लाखापर्यंत ठरवून दिली पाहिजे किंवा विशिष्ट आजारावर एवढ्या रुपयापर्यंत खर्च ग्राह्य धरला जाईल. जसं उदाहरणार्थ एखाद्याला जर ज्वर होत असेल किंवा टायफॉईड होत असेल तर टायफॉईडच्या आजारावर 3,000पर्यंत, 10,000पर्यंत त्याला खर्चाची मर्यादा ठरवून दिली पाहिजे. एखाद्याचं बिल जर 18,000 होत असेल आणि खर्च मर्यादा जर 10,000 असेल तर 8,000 रुपये त्या रुग्णाने जवळून भरायचे. अशा पद्धतीनं काहीतरी ह्या योजना केल्या पाहिजे. मात्र सरकारला द्यायचं नाही, योजना पोहोचू द्यायच्या नाही आणि गाजावाजा करून स्वतःचं भलं करून घ्यायचं. अशा ह्या सरकारी योजना स्वातंत्र्याच्या काळापासून, मग ते सरकार कोणाचंही असो, ह्या कुचकामी ठरत आहेत. तुमच्या आमच्यासाठी काहीच उपयोगाच्या नाहीत. दवाखान्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. पूर्वी लोक म्हणायची पुढं कोर्टाची पायरी चढू नये, आता दवाखान्याची पायरी कोणालाच दवाखान्यात जाण्याची वेळ येऊ नये अशी लोक प्रार्थना करत असतात आणि ही वेळ खरंच कुणावरही येऊ नये. मात्र सरकारला जर द्यायचं असेल तर सरसकट कार्ड इश्यू करावं आणि त्याला असं कुठलंच बंधन ठेवू नये की त्याला दवाखान्याचं, मग जर सरकारला हे पैसे द्यायचे तर त्या
दवाखान्याला जे काही हॉस्पिटल असेल त्या हॉस्पिटलला ते तेवढ्यापर्यंत बिल पेड करावं. म्हणजे यातून होईल काय, की सरकारचाही फायदा होईल, की बऱ्याचदा मोठाल्या दवाखान्यामध्ये एखादा सामान्य रुग्ण गेला, तर त्याला अनावश्यक असलेल्या चाचण्या किंवा टेस्ट कराव्या लागतात आणि अशा स्थितीमध्ये गरज नसताना ह्या टेस्ट टाळल्या जातील. त्यातून सरकारच्याही पैशाची बचत होईल. हवाच्या सव्वा बिलं ठरलेल्या नियमानुसारच बिलं लागतील आणि गोरगरीब किंवा सामान्य माणसांची यातून दवाखान्याच्या माध्यमातून होणारी लूट थांबेल, असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये कळवा.